So, hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 3 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत केपलर्स लॉज. सो टेक अ हेडिंग, केपलर्स लॉज. केपलर्स लॉज. तर बघा, प्राचीन काळापासून ॲस्ट्रॉनॉमर्स हे प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन करून त्यांच्या पोझिशन आणि मोशन वरती स्टडी करत आलेले आहेत. मग सर गॅलिलिओ यांच्या आधी जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत ते प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन हे स्वतःच्या आईजनी करत होते. आता तुम्ही म्हणणार, सर ऑब्झर्वेशन तर आईजनीच केलं जातं ना. ओके, तर असं आहे बघा की गॅलिलिओ यांनी 1609 मध्ये टेलिस्कोपचा शोध लावला आणि या टेलिस्कोपचा यूज स्पेस ऑब्झर्वेशन साठी करण्यात येऊ लागला. ओके, मग 16th सेंचुरी मध्ये आपल्यापाशी प्लॅनेटच्या पोझिशन आणि मोशन वरती खूप डेटा जमा झाला. ओके, मग आले जॉन्स केपलर. सर कोण आले? जॉन्स केपलर. कोण आले? जॉन्स केपलर. जॉन्स केपलर सर आले आणि त्यांनी या डेटाचा स्टडी केला आणि या डेटाचा स्टडी करून त्यांनी असं नोटीस केलं की जेव्हा प्लॅनेट सन भोवती रिव्हॉल्व करत होत आहेत, मोशन करतायत, तेव्हा ते एक सर्टन लॉ फॉलो करतायत. ओके, म्हणजे या डेटाचा स्टडी करून त्यांनी म्हणजे कशाची स्टडी केली? या प्लॅनेटच्या पोझिशन आणि मोशनच्या डेटाची स्टडी केली आणि त्यांनी आपल्याला 3 लॉज सांगितले. ओके, प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉज सांगितले आणि त्यांनाच म्हणतो आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, बर. मग केपलर्स लॉ शिकण्याआधी मला इलिप्स शिकणं महत्वाचं आहे. सर आता इलिप्स का शिकायचं? कारण जेव्हा प्लॅनेट्स सन भोवती रिव्हॉल्व होतात, तेव्हा ते सर्क्युलर मोशन न करता ते इलिप्टिकल मोशन करतात. हो, म्हणजे म्हणून इलिप्स शिकणं आपल्याला महत्वाचं आहे. ओके, सो रेडी? सो टेक अ हेडिंग, इलिप्स. आता इलिप्स काय आहे बघा. ओके, हा बघूया इलिप्स. सो an ellipse is the curve. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. इलिप्स काय आहे बघा की an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. सर कसं? बघा आता की सपोज माझ्यापाशी कोन होता आणि त्याला मी बघा इन्क्लाइंड प्लेन मध्ये कट केलं. हा कोन दिसतोय. ओके, तर याला मी कसं कट केलं? इन्क्लाइंड प्लेन मध्ये कट केलं. तेव्हा जर मी याला असं बघितलं, ओके, तर मला हा जो शेप दिसतोय, हा जो कर्व दिसतोय, तो काय असतो? इलिप्स. ओके, आलं का लक्षात? बघा आता की सपोज हा एक कोन होता माझ्याकडे अशा प्रकारे आणि मी त्याला इन्क्लाइंड प्लेन मध्ये कट केलं, म्हणजे अशा प्रकारे त्याला अशा प्रकारे कट केलं आणि जेव्हा कट केल्यावर मला कसा शेप मिळाला? हो, कसा कर्व मिळाला? अशा प्रकारे. त्यालाच म्हणतो आपण इलिप्स. ओके, म्हणजे काय आहे इलिप्स? अँड इलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइंड प्लेन. ओके, तेव्हा मला काय मिळतो? इलिप्स मिळतो. ओके, मग बघा या इलिप्सचं वैशिष्ट्य काय आहे? ओके, बघूया इलिप्सचं काय वैशिष्ट्य आहे. ओके, आता सपोज हा आहे आपला इलिप्स. ओके, जसं
आता आपल्याला सर्कल माहिती आहे की सर्कलला काय असतं हो, सर्कलचं वैशिष्ट्य काय आहे, सर्कलला काय असतो, एक सेंटर असतो आणि त्याच्या रेडियस कशा असतात, इक्वल असतात. तर इलिप्सला सेंटर नसून काय असतात, फोकस. काय असतात हो, फोकस. किती फोकस असतात, 2 फोकस. हा F1 मानला मी आणि हा F2 मानला. जर जेव्हा मी एकाचा विचार करतोय तेव्हा त्याला म्हणणार मी फोकस आणि दोघांचा जेव्हा विचार करणार तेव्हा त्याला मी काय म्हणणार, फोकाय. काय म्हणणार, फोकाय. बर, जर का मी या इलिप्स वरती एक पॉइंट घेतला, त्याला म्हणलं मी ए पॉइंट. ओके, ए पॉइंट घेतला आणि या पॉइंट पासून या F1 पर्यंत एक लाईन ड्रॉ केली आणि पुन्हा या ए पॉइंट पासून दुसऱ्या फोकस वरती एक लाईन ड्रॉ केली. येते का लक्षात? नेक्स्ट, त्याच इलिप्स वरती मी दुसरा पॉइंट घेतला, दॅट इज पॉइंट बी. ओके, आणि या बी पॉइंट पासून या F1 पर्यंत एक लाईन ड्रॉ केली आणि या बी पासून या F2 या फोकस पर्यंत मी एक लाईन ड्रॉ केली. आपण इलिप्सचं वैशिष्ट्य शिकतोय, लक्षात घ्या. इलिप्स काय आहे, ओके, इलिप्सचं वैशिष्ट्य काय आहे, तर बघा की या पॉइंट पासून मी ज्या लाईन ड्रॉ केल्या या F1 फोकस पर्यंत आणि F2 फोकस पर्यंत, या लाईन्सच्या डिस्टन्सची सम. हॅलो, मी काय म्हणतोय लक्षात येतंय का, की या पॉइंट पासून ड्रॉ केलेल्या लाईन्सच्या डिस्टन्सची सम ही कॉन्स्टंट असते. कशाला, दुसऱ्या पॉइंट पासून ड्रॉ केलेल्या लाईन्सच्या समशी. ओहो, नाही समजलं. बर, बघा समजून सांगतो पुन्हा एकदा. ओके, आय रिपीट. बघा की ए पासून मी 2 लाईन ड्रॉ केल्या, कुठपर्यंत, या F1 फोकस पर्यंत एक आणि F2 फोकस पर्यंत, बरोबर का. म्हणजे AF1 प्लस AF2, बरोबर ना. सम म्हणजे काय असतो, आपण ऍडिंग करतो. AF1 प्लस AF2 which is equals to means constant. Okay, equals to BF1 plus BF2. ओके सर, अभी समझ में आया है की नाही, आता आपल्याला समजलं. ओके नाही, हे इलिप्सचं वैशिष्ट्य आहे. जर सपोज सर मी इथे जर पॉइंट घेतला सी, ओके, तर इथून हे जे मी लाईन ड्रॉ केली या F1 फोकस पर्यंत आणि या F2 या सी पासून F2 फोकस पर्यंत आणि या पॉइंट पासून F1 फोकस पर्यंत, तर या 2 लाईन्सची सम ही इक्वल असेल का हो, या दोन्ही पॉइंटच्या लाईनच्या समला. यस, इक्वल. सो CF1 प्लस CF2. ओके, म्हणजे काय आहे हो, AF1 प्लस AF2 कॉन्स्टंट आहे BF1 प्लस BF2 विच इज कॉन्स्टंट आहे CF1 प्लस CF2. येते का लक्षात? हे आहे इलिप्सचं वैशिष्ट्य. ओके सर, मग आता आपण शिकूया केपलर्स फर्स्ट लॉ. ओके, तर बघूया केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ काय आहे बघूया. ओके, लक्ष द्या व्यवस्थित की केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, the orbit of a planet is an ellipse, is an ellipse, is an ellipse with the sun at one of the foci. Sun at one of the foci. Okay. येतंय का लक्षात? काय आहे केपलर्स फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ अ सन ऍट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे कसं बघा की जो प्लॅनेट फिरतोय सन भोवती त्याचा ऑर्बिट कसं असणार हो, इलिप्स. आणि आपल्याला माहित आहे की इलिप्सला किती फोकस असतात, 2. त्याला आपण म्हणतो फोकाय. त्या एका फोकस वरती कोण प्रेझेंट असणार हो, सन. आणि हा आपला प्लॅनेट रिव्हॉल्व करतोय इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये. लक्षात येतंय का? आय रिपीट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट
वन ऑफ दी फोकाय. ओके, लक्षात आलं का? दिस इज आवर केपलर्स फर्स्ट लॉ. नेक्स्ट केपलर सेकंड लॉ. ओके, केपलर सेकंड लॉ. व्यवस्थित लक्ष द्या, ओके नाही? हा, ठीक आहे. हेडिंग केपलर्स सेकंड लॉ. केपलर्स सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ बघूया. काय म्हणतो केपलर सेकंड लॉ? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट and the sun sweeps equal area in equal interval of time. Sweep equal area in equal interval of time. This is our Kepler second. बघा कसं की आता आपल्याला पहिल्या लॉ नुसार माहित आहे केपलर सरांच्या की प्लॅनेट जो हा फिरतो तो कशामध्ये फिरतो? इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये. कोणाच्या अराउंड फिरतो? सनच्या. आता सपोज सन इथे आहे आणि माझा प्लॅनेट आहे इथे. ओके, तर बघा मी त्याच्यापासून एक लाईन ड्रॉ केली अशी प्लॅनेट पर्यंत. ओके, आणि मी असं म्हणलं की काहीतरी वेळाने की प्लॅनेट हा या पोझिशनला आला. कुठं? इथपर्यंत. आणि मी इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून असा इथपर्यंत गेला या पॉइंट पर्यंत. ओके, काहीतरी वेळा. मग नंतर मी एक ऑब्झर्वेशन केलं की सपोज माझा प्लॅनेट होता इथे. ओके, मग एवढाच टाइम मध्ये सपोज तो इथपर्यंत आला. मग मी ह्या दोन लाईन जॉईन करून घेतल्या. ओके, आलं का लक्षात? नेक्स्ट, मग काहीतरी वेळाने माझा प्लॅनेट इथं आला. ओके, आणि इथून मी एक लाईन ड्रॉ केली आणि मी असं म्हणलं की त्या वेळामध्ये तो या पॉइंट वरती आला. कोणत्या? हो, या पॉइंटवर. लक्षात येत आहे का? म्हणजे सपोज मी या पॉइंटला नाव दिले. सपोज याला म्हणलं ए, याला म्हणलं बी, याला म्हणलं सी, याला म्हणलं डी, याला म्हणलं ई आणि याला म्हणलं एफ. ओके, आणि सनच्या पोझिशनला मी नाव दिलं एस. येते का लक्षात? ओके, मग आता जेव्हा ए टू बी प्लॅनेट जातोय काहीतरी वेळात, तेवढ्याच वेळात तो कुणीकडे जात आहे? सी टू डी पर्यंत. तेवढ्याच वेळात की नाही. इथं सपोज 1 मंथ लागला तर इथून इथपर्यंत काय लागेल? 1 मंथ लागेल. लक्षात येतंय का मी काय म्हणतोय? ए टू बी पर्यंत सपोज त्याला जायला 1 मंथ लागला तर सी टू डी पर्यंत जायला पण किती लागेल? 1 मंथ लागेल. आणि सपोज तो ई पोझिशनला आला तर इथं पण तेवढाच वेळ लागेल एफ पर्यंत यायला. किती? 1 मंथ. आपण असं सपोज केलंय. ओके, बर. मग मला सांगा की जे डिस्टन्स आहे ए बी, लक्षात येतंय का की डिस्टन्स ए बी जे प्लॅनेटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे हे इक्वल आहे कशाच्या? हो, सी डीच्या. लक्षात येतंय का? ए टू बी प्लॅनेटनं ए टू बी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तेच डिस्टन्स इक्वल आहे सी टू डी पर्यंत. म्हणजे प्लॅनेटनं तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजे मी असं म्हणू शकतो का सर की ही जी एएस लाईन आहे आणि सीएस लाईन्स आहेत, ही एक सीएस लाईन आहे आणि ही एएस लाईन आहे, हिनं स्वीप केला एरिया. म्हणजे एवढा एरिया कव्हर केला एएसनी आणि सीएसनी एवढा एरिया कव्हर केला. बरोबर का? म्हणजे प्लॅनेट्सनं एवढा एरिया कव्हर केला. म्हणजे तोच म्हणतोय मग लॉ आपला. म्हणजे काय आहे? एरिया ऑफ ASB, एरिया ऑफ ASB इक्वल टू एरिया ऑफ CSD, एरिया ऑफ CSD. मग मला असं म्हणता येईल का? विच इज इक्वल्स टू एरिया ऑफ ESF. असं म्हणता येईल का? हो, यस. एरिया ऑफ ASB which is equals to area of CSD which is equals to area of ESF. मग आता गंमत बघा की काय झालं की जेव्हा माझा प्लॅनेट
ए टू बी जातोय, लक्षात येते का? आपण आता एरिया, या एरियाच्या इक्वल कोणता एरिया म्हणला आपण? ESF. तर जेव्हा माझा प्लॅनेट ए टू बी जातोय तेव्हा त्याचं डिस्टन्स मी जर बघितलं, ते जेव्हा प्लॅनेट ई टू एफ जातोय या डिस्टन्स पेक्षा त्याचं डिस्टन्स जास्त आहे. हॅलो, त्याचं डिस्टन्स कसं आहे? जास्त आहे. आणि EF चं डिस्टन्स याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये कसं आहे? कमी आहे. हो, म्हणजे काय झालं? ओके, बघूया की जेव्हा प्लॅनेट हा सनच्या जवळ होता तेव्हा त्याची जी स्पीड आहे, मूव्ह करण्याची स्पीड जी आहे, मोशन करण्याची किंवा रिव्हॉल्विंग म्हणा, रिव्हॉल्विंग करण्याची जी स्पीड आहे ती कशी आहे? जास्त आहे. आणि जेव्हा तो ई पोझिशनला आला, ई टू एफ जातोय तेव्हा त्याची स्पीड कशी आहे? कमी. ओके सर, म्हणजे मला असं म्हणता येईल का हो की प्लॅनेट जो इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय त्याची स्पीड कशी आहे? नॉट कॉन्स्टंट. कशी स्पीड आहे? कॉन्स्टंट नाहीये. जेव्हा प्लॅनेट, आय रिपीट, जेव्हा प्लॅनेट हा इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय तेव्हा त्याची स्पीड कशी आहे हो? नॉट कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे यावरून आपल्याला असं सांगता येईल की द प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन द इलेक्ट्रिकल ऑर्बिट अराउंड द सन, द स्पीड ऑफ अ प्लॅनेट इज नॉट कॉन्स्टंट. ओके, येते का लक्षात? दिस इज आवर केपलर्स सेकंड लॉ. नेक्स्ट आहे केपलर्स थर्ड लॉ. हा, व्यवस्थित समजलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ, लक्ष द्या व्यवस्थित, हिडिंग द्या. केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ बघा काय आहे. हा, की द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड, द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड, the square of its time period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. ओके, काय आहे हो केपलर्स थर्ड लॉ? द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. ओके, म्हणजे कसं बघा की आता आपल्याला माहित आहे की प्लॅनेट हा कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतो? इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये. ओके, सपोज माझा प्लॅनेट इथं आहे आणि सन कुठं प्रेझेंट असतो हो? एका फोकस वरती, इलिप्सच्या कोणत्या तरी एका फोकस वरती. हे आहे आपला सन आणि हा आहे आपला प्लॅनेट. मग केपलर्स थर्ड लॉ मध्ये बघा की तो काय म्हणतोय? द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन त्याला म्हणतो आपण कॅपिटल टी ने डिनोट करतो. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन? तर बघा की प्लॅनेट जेव्हा सन भोवती फिरतोय, ओके नाही, रिव्हॉल्व करतोय, जेव्हा तो इथून निघाला आणि पुन्हा इकडे रिव्हॉल्व करून तो पुन्हा आपल्या जागी वापस आला, ओके नाही, कसा रिव्हॉल्व करतोय? इथून निघाला, इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय सनच्या भोवती आणि तो इथपर्यंत आला. इथून निघून त्याला पुन्हा इथपर्यंत यायला लागलेला वेळ
त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे काय आहे हो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन? टाइम टेकन बाय दी प्लॅनेट, टाइम टेकन बाय दी प्लॅनेट, टाइम टेकन बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, इन वन रिव्हॉल्युशन. म्हणजे या प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागला त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हॅलो, लक्षात येतंय का? चलो नेक्स्ट आहे, मग या टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. आता आहे मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स इकडे लिहितो बघा, मीन डिस्टन्स इकडे दिसणार नाही. ओके, कसं करू? इकडे लिहितो. हा, मीन डिस्टन्स. बघा मीन डिस्टन्स काय आहे. हा, लक्ष द्या की बघा आता प्लॅनेट आपला इथे होता, बरोबर का? मग आता इथून जर का मी एक लाईन ड्रॉ केली, ओके, हे जे डिस्टन्स आहे, ओके नाही, त्याला म्हणलं मी R1. आणि जेव्हा प्लॅनेट माझा इथं आला, ओके, तेव्हा हे डिस्टन्स मी बघितलं तर हे या डिस्टन्स पेक्षा जास्त आहे, बरोबर का? म्हणजे मग मी त्याला म्हणलं मी R2. आणि जेव्हा हे मी डिस्टन्स बघितलं, जेव्हा प्लॅनेट माझा इथं आला तेव्हा हे डिस्टन्स म्हणलं मी R3 आहे. तर हे डिस्टन्स या दोन डिस्टन्स पेक्षा कसं आहे? कमी. मग मी डिस्टन्स कसं काढणार? मग मी काय करणार? घेणार मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स मीन्स ऍव्हरेज डिस्टन्स. काय? ऍव्हरेज डिस्टन्स. ऍव्हरेज डिस्टन्स. लक्षात येतंय का? ओके, मग ऍव्हरेज डिस्टन्स कसं घेणार मी? सपोज ऍव्हरेज डिस्टन्स मी म्हणलं R, विच इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. ऍव्हरेज डिस्टन्स कसं घेणार मी? ऍव्हरेज डिस्टन्स R इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. ओके, मग या ऍव्हरेज डिस्टन्सला आपण म्हणतो मीन डिस्टन्स. ओके, मग या मीन डिस्टन्सचा क्यूब, ओके नाही, ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. लक्षात येतंय का? म्हणजे मी काय म्हणू शकतो हो, काय म्हणतंय केप्लर्स थर्ड लॉ, की बघा की द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन is directly proportional to the cube of mean distance, cube of mean distance of the planet from the sun. मग काय आलं हो? G चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R क्यूब. मग जर मला हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकायचंय तर मी काय घेतो हो? T स्क्वेअर इज इक्वल टू, मला काय घ्यावं लागतं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, म्हणजे K इंटू R चा क्यूब. मग मी याला असं लिहू शकतो का हो? इकडे लिहितो, दॅट इज T square upon R cube which is equals to K. ते का लक्षात? म्हणजे काय आहे? T square upon R चा क्यूब which is equals to K. K is the constant. This is our Kepler's third law. ओके, मग हे बघितले आपण केप्लरचे 3 लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. मग काय झालं बघा की केप्लर सरांनी प्लॅनेटचा मोशन आणि पोझिशन वरती स्टडी करून हे लॉ बनवले. ओके ओके नाही, आणि सांगितलं त्यांनी की प्लॅनेट जे आहेत की हे ते लॉ फॉलो करतात. पण त्यांनी असं सांगितलं नाही की हे जे प्लॅनेट्स आहेत की हेच लॉ ओबे का करतात. हॅलो, की त्यांनी असं सांगितलं नाही की हे जे प्लॅनेट्स आहेत की ते हेच लॉ का ओबे करतात की नाही. मग आले न्यूटन सर. मग न्यूटन सरांनी
या तिन्ही लॉची स्टडी केली आणि युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. कशाचा शोध लावला हो? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. ओके, तर आपण लेक्चर नंबर 4 मध्ये बघणार युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो थँक यू.